एसटी महामंडळाकडनं 15% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला। 25 जानेवारी म्हणजे आजपासून भाडेवाढ सुरू झाली आहे। नव्या दरांप्रमाणे प्रवाशांकडनं तिकीटं सुद्धा कापली आहेत। पण एसटीच्या भाडेवाढीवरनं सरकारमध्ये असमन्वय का? महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीला काय निर्णयाची कल्पना नाहीये? परस्पर भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। राज्यमार्ग परिवहन मंडळाकडून एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ करण्यात आली। विशेष म्हणजे एसटीची भाडेवाढ लागू झाल्याचं महायुतीमधील मंत्र्यांच्या गावीही नाहीये। अद्याप भाडेवाढीचा अंतिम निर्णय झाला नाही अशी कबुली अर्थमंत्री अजित पवारांनी दिली, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मला पूर्ण माहिती नसल्याचं सांगत कानावर हात ठेवलाय। गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे। एसटी भाड्याच्या बद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे, परंतु पुढे कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाहीये। भाडेवाढ वगैरे जे जनतेला जीवनाशी विषय आहेत ते कॅबिनेटमध्ये किंवा माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय आमचे जे महायुतीचे नेते एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्याही चर्चा एखाद्या वेळी झाली असेल, त्यात मला पूर्ण माहिती नाही। पण असे निर्णय घेताना मात्र महायुतीच्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घेऊनच झाले पाहिजे। एकीकडे अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना एसटीच्या तिकीट दरवाढीची कल्पना नाहीये, तर भाडेवाढ झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितलंय। तसंच किती वर्षांनी एसटीची भाडेवाढ झाली हे बघा असं म्हणत शिंदेंनी आपल्या सहकाऱ्यांना सुनावलंय। अरे बाबा, आता तुम्ही बघा की जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली आहे। शेवटी एसटीमध्ये कोणाला प्रवास करायचा आहे? सर्वसामान्य लोकांना। आणि म्हणून एसटीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यांना अन्याय होईल असं कुठलंही काम सरकार करणार। ग्रामीण भागातील एसटी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं काम करते। इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही। मग लाडकी बहीणाची योजना आणल्यानंतर एसटी नफ्यात होती, मग आता तोट्यात कशी गेली? तर लाडकी बहीण गुणाळली का? अर्ध्यावर आणली का? आणि विशेष म्हणजे एसटी मध्ये झालेला भ्रष्टाचार। काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला। एसटी महामंडळाकडून 25 जानेवारी पासून थेट 15% दरवाढ लागू करण्यात आली। लांबच्या प्रवासासाठी आता अधिकचे 70 ते 80 रुपये मोजावे लागणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार पडतोय। दादर ते स्वारगेट जुने दर 235 रुपये, नवे दर 272 रुपये, म्हणजेच 37 रुपयांची वाढ। दापोली ते मुंबई जुने दर 340, नवे दर 393, म्हणजेच 53 रुपयांची भाडेवाढ। संभाजीनगर ते पुणे जुने दर 340, नवे दर 395, 55 रुपयांची भाडेवाढ। मुंबई ते कोल्हापूर जुने दर 565, नवे दर 654, 89 रुपयांची भाडेवाढ। नाशिक ते कोल्हापूर जुने दर 670, नवे दर 775, 105 रुपयांची भाडेवाढ। पुणे ते नागपूर जुने दर 1080, नवे दर 1247, म्हणजेच 167 रुपयांची भाडेवाढ। पुणे ते सोलापूर जुने दर 365, नवे दर 424, म्हणजेच 58 रुपयांची भाडेवाढ। संभाजीनगर ते नागपूर जुने दर 770, नवे दर 845, म्हणजेच 75 रुपयांची भाडेवाढ। त्यांनी कालांतरांची वाढ केली ती खूप जास्त झाली। याच्यापेक्षा थोडीफार 5-10% केली असते तर ठीक होतं। ठीक आहे, वाढीव खर्चाच्या हिशोबाने आता गव्हर्नमेंटचे काय खिशातनं पैसे टाकणार नाही, तरी पण जी केली ती जास्त झाली। एकदम 95% वाढ झाली, 15% वाढ झाली ना, जास्त वाढ झाली। सरासरीला झालं तर 8%, 7% जरी टाकले तरी भाडेवाढ काही वाटलं नसतं।
15% म्हणजे जास्त दुप्पट झालं ना ते. 15% म्हटलं तरी त्यांच्या खिशालाही झळ लागणार आहे आणि हे खूप मोठी भाडेवाढ आहे. हे सामान्य लोकांसाठी खूप मोठं भाडेवाढ झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना त्रासच होणार आहे. याचा कमी करण्यात यावं. सरकारने याची दखल घ्यावी. भाडेवाढ झालेली सरकारने ना ते 1500 रुपये नाही द्यायला पाहिजे आणि हे कमी करायला पाहिजे. भाडेवाढ कमी करायला पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी ही जी भाववाढ वेगवेगळ्या क्षेत्रात करत आहात ते महिलांसाठी अन्यायकारक असून प्रवाशासाठी पण अन्यायकारक आहे. एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढीमुळे वाहकांची डोकेदुखी वाढली, कारण ही दरवाढ समप्रमाणात न होता 37, 53, 58, 89 अशा पद्धतीनं झाल्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण झालाय. हे राऊंड फिगर न झाल्यामुळं 1 रुपये 2 रुपये 11 रुपये असं झाल्यामुळं प्रचंड प्रवाशाला बी आणि वाहकाला प्रचंड त्रास चालू आहे सध्या. बरेच दिवसापासून भाडेवाढ झाली नाही. एस टी करिता भाडेवाढ जरी फायद्याची असली परंतु वाहक आणि प्रवाशांमध्ये ही रोज तंटा निर्माण करणारी आहे. कारण यापूर्वी रावते साहेबांनी भाडेवाढ केली होती ती 5च्या पटीत केली होती, तर आता ती रुपयाच्या पटीत केल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे चिल्लरचा. तर चिल्लरच्या माध्यमातून वाहक आणि प्रवाशांमध्ये रोज वाद होणार आहे. आता जी वाढ झाली ती अमरावतीची जशी 91 झाली, 46 झाली, 47 झाली कुठे कुठे. तर ही जी चिल्लर देण्याची आम्हाला चिल्लर सुटे पैसे देण्याची अडचण निर्माण झालेली आहे. जशी आता अमरावतीची 91 झाली त्यामुळे आम्हाला 9 रुपये कुठून आणणार आहे याची अडचण झालेली आहे. परिवहन खातं हे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रूपानं शिवसेनेकडे आहे, म्हणजे भाडेवाढीच्या प्रस्तावाला त्यांनीच मंजुरी दिली असणार हे ओघानं आलंच. पण हा निर्णय घेताना मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसह मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा तर झालीच असेल. मग असं असताना सुद्धा अजित पवारांसह इतर मंत्र्यांना याची कल्पना कशी नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला असताना परस्पर भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.